तर तुम्ही मूव्हीजमध्ये का नाही ट्राय करत? तुम्हाला इतकं सारं फॅन फॉलोइंग आहे. हां. मी दादा खरं सांगू ना, मी खूप आधी सांगतो म्हणजे जेव्हा मी रील वगैरे बनवत नव्हतो, तेव्हा मी मुंबईला मला खरं मूव्हीमध्येच पहिलं काम करायचं होतं हं, आणि मी त्यासाठीच हे करत होतो. पण खरं तर त्यावेळेस मी एवढा परिपक्व नव्हतो, पण मी अपेक्षा लय ठेवून चालत होतो. हं, कारण घरची मला तिथनं भाडं पाठवायची. मी तेव्हा तिथं शेअरिंगमध्ये राहायचो. हं, सो घरच्यासारखं भेटलं काम, भेटलं काम. मग मी यारे रोडला जायचो, तिथं हं, ऑडिशन द्यायचो. हं, परत अंधेरीला जायचो, तिथं गोरेगावला जायचो, तिथं ऑडिशन द्यायचो. हं, आणि ते ऑडिशनच्या तर हिंदीवाले असायचे. हं, मी गावाकडनं गेलेलो, माझं ते हिंदी बरोबर निघत नसायचं. हं. ते लगेच बाहेर काढायचे. हां. काय कुठं काम भेटत नव्हतं, काय नव्हतं दादा. पण मी तो स्वतःला कसं आहे, ते थ्री इडियट्स मधला डायलॉग आहे ना दादा, हं, खुद को काबिल बनव. हं. स्वतःला काबिल बनवा. सक्सेस तुमच्या मागे झक मारत येईल. मग तुम्ही मी आत्ता काबिल नव्हतो आणि हं, मी सक्सेसच्या मागे झक मारत होतो. ओके. येस, तुम्ही आत्ता काबिल आहे का? येस 100% ब्रदर. मग तुम्हाला जर मूव्हीसाठी अप्रोच केलं तर तुम्ही जाल का येस, आता? येस. डेफिनिटली 100% जाणार आणि योगायोगानं रितेश देशमुख साहेब असं आता हे एक्सपोज करू नये, नाहीतर रितेश देशमुख साहेब पॉडकास्ट बघितल्यावर म्हणतील, "बापरे! हे का सांगितलं?" हं, पण येस 100% दादा. मी मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा दादा रितेश देशमुख साहेब मोठ्या-मोठ्या ह्याला सुद्धा फॉलो करत नाहीत बरं का. हं, म्हणजे आता अशोक सराफ साहेबांना ते फॉलो करत नाहीत. आता जे कुठले हे आलेले टंगळ-मंगळ हिरो बरं का. हं. मी ह्याला टंगळ-मंगळ म्हणतो कारण सध्या ह्यांच्यापेक्षा महेश मोठे हिरो आहे. कुणापेक्षा? कुठला श्रेयस तळपदे घ्या, कुठलं ते ह्याच्यामध्ये काम केलेलं म्हणजे मला नाव बघा, नावं सुद्धा 1-2 हिरोची नावं सुद्धा येत नाहीत. पण जे आहेत ना आता 2-4 मराठी हिरो, काय दादा ह्यांचं अस्तित्व? ह्यांच्या रील उघडून बघा 10 आणि 20,000 व्ह्यू, 30,000. सध्या मार्केट खाल्लंय रील स्टारनं. हं, सध्या मार्केट खाल्लंय आमच्यासारख्या लोकांनी दादा ह्यांचं. हं, ह्यांना कुठेतरी एखादा दुसरा पिक्चर येते ना, अशी वर्षभर घरी बसून आहे ते. हं, ह्यांना रील बनवायचं नॉलेज नाही. हं, ह्यांना फेमस व्हायचं नॉलेज नाहीये. हं, त्यामुळे रील स्टारनं मराठी इंडस्ट्रीला ऑलरेडी टेक ओव्हर केलेला आहे दादा. हं, आणि लोकं ना टेक्निकली, सायकॉलॉजिकली हं, तर लय लांब व्हिडिओ बघणं पसंत करणं आहे ते. हं, किंवा पिक्चर बाबा कुठं थिएटरमध्ये बसायचं आणि तिथं तेवढं 3-3, 2-2 तास बघायचा. हां, मग ते ऑलरेडी तेवढं ते पेशन्स संपत चाललंय. त्यामुळे मला वाटतं, की हं. पिक्चरचं अस्तित्व भविष्यात कमी आहे बरं दादा. तुम्ही स्वतःला 100%. श्रेयस तळपडे आणि मराठी ॲक्टर्सपेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठ समजता का? नाही, नाही. श्रेष्ठ नाही दादा. श्रेष्ठच फक्त नाहीये. तुमची ॲक्टिंग बेटर आहे त्याच्यापेक्षा की काय? नाही, नाही. श्रेष्ठ नाही. फक्त एवढं म्हणलं, की सध्या चर्चा कोणाची आहे दादा? ओके. कसं असतो एखादा हिरो आला, त्याचा पिक्चर चालला, लय भयंकर चर्चा होती. हं, परत ते थिएटरमधनं पिक्चर जातो, परत चर्चा नाही निघत. हं, नाही का निघत? कारण ते लोकांसमोर येत नाहीये. हां, लोकांसमोर येण्यासाठी काय लागतं? ही रील, हं, ही सोशल मीडिया माध्यम आहे. हं, आज महेश मोठेचं काय? रोज रील आहे. हां, रोज स्टोऱ्या आहे त्या. हं, आहे का पोस्ट बंद आहे का? रोज वर्ष झालं रोज पोस्ट आहे. हां, सातत्य आहे. हं, लोकांच्या समोर खेळतोय हा माणूस. हं, म्हणून त्यांच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह आहे. हां, त्याने एखादी फिल्म केली त्याला भेटत असतील मोठे पैसे. हं. श्रेयस तळपदे नाही बरं का. दुसऱ्या अर्थी नाव येत नाही ते श्रेयस तळपदे. श्रेयस तळपदे श्रेयस तळपदे थोडं तर त्यांचं अकाउंट तर ठीक तर आहे, ॲक्टिव्ह तर आहे. जसं की ते नाकातनं रक्त आलेलं ते हिरो काय त्याचं? नाकातनं रक्त आलं नव्हतं का पिक्चरमध्ये? नाकातनं रक्त काढ म्हणतात त्याला. नाही, ते मला नाही माहीत. टिक-टिक वाजते डोक्यात. ते काय नाव ते हिरोचं? स्वप्नील जोशी. हां, स्वप्नील जोशी असेल हं, किंवा ह्याच लोकांचा अकाउंट बघा म्हणतोय मी. हं, किंवा हे भरत जाधव वगैरे बघा, हं, हे किती मोठे हिरो आहेत. हं, म्हणजे हे हिरो आहेत, ते श्रेष्ठ आहेत हं. 100%. पण या रीलच्या इंडस्ट्रीमध्ये ते दबले गेले. त्यांचं सो अस्तित्व त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ तुम्ही आहे. त्या रीलच्या इंडस्ट्रीमध्ये. हां, 100% दादा. हं. टेक्निकली इव्हन कसं बी बघा, व्ह्यूच्या बाबतीत बघा, माझे अकाउंट बघा, त्या लोकांचे अकाउंट बघा. कारण रील्समध्ये व्ह्यूज आले म्हणजे सगळं झालं का? येस दादा 100%. कारण सांगतो ऐका. मी आता तुम्हाला तेच म्हणतोय, पिक्चर एखादा गेला त्यानं एखाद्या पिक्चरला ऑफर केलं 4,00,000, 5,00,000, 10,00,000 हं, बरोबर आहे. पिक्चर बनवला, विषय संपला. त्यानंतर दुसऱ्या पिक्चरला त्याला पैसे भेटणार. हं, पण रील कसं आहे दादा तुम्हाला सांगतो. हं, डेली मॉनिटायझेशन आहे. माझ्या प्रत्येक स्टोरीचं पे भेटतं मला. प्रत्येक डॉलरमध्ये पेमेंट भेटते. हं, बस त्यांना पे चालू आहे का? नाहीये दादा. काम आलं तर पैसे. हं, आम्हाला असं नाही ना, मॉनिटाईज आहे. जेवढं कंटेंट बनवा तेवढं पे चांगलं आहे. हं, $400 निघले, $500 निघले. हं, मला इकडं प्रमोशन होणं होती गोष्ट, ती दुधात साखर आहे. हं, मी तुम्हाला काय म्हणतोय, मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाही समजत. मी असं नाही म्हणत, की मी ह्या हिरोपेक्षा भारी आहे बिरी आहे बरं का. हं, असं म्हणलं तर ती घमंड आहे, कारण मी काय कुठल्या पिक्चरमध्ये काम केलं नाहीये. हं, मी या दोन्ही क्षेत्राला कंपेअर करतोय. हं, मी त्यांच्याशी वैयक्तिक कंपेअर करत नाहीये. हं. फक्त एवढंच म्हणायचंय, की याच्या अगोदर फिल्म इंडस्ट्रीनं रील स्टारला कमी समजलं. हां. पण मधी बघा रितेश देशमुख साहेबांना याची व्हॅल्यू कळली. हं, रील स्टारला पैसे देऊन प्रमोशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. हं. बरोबर आहे. आता त्यांना मराठी इंडस्ट्रीला पण रील स्टारची किंमत समजायला लागली, की ह्या लोकांचा सध्या वार आहे. सो आणि तुमचं मत मार्केटमध्ये दादा खरं सांगतो बरं का, अनफॉर्च्युनेटली आता तुमच्याकडे हिरा आहे. माझ्याकडे सोनं आहे. आता डेफिनिटली ती खूप व्हॅल्युएबल आहे तुमच्याकडे ती बरं का. हं. पण नाही हिऱ्याला कोण घालत. हिरा घातला डुप्लिकेट वाटते. सोन्याला डिमांड लय आहे.
म्हणजे तुम्ही म्हणताय की मराठी इंडस्ट्रीवाले आजकाल रील स्टारकडे येतात प्रमोशन करण्यासाठी. 100% दादा. रील स्टार शिवाय काय चालणार नाही. प्रत्येक तुमच्याकडे छोट्या-मोठ्या पिक्चरचे रील स्टारकडनंच प्रमोशन आहेत. तुमच्याकडे कोण आलं होतं येस, मी प्रमोशनसाठी? वाढलेस किती 2-3 प्रमोशन केलेत आता माझे. नाव सुद्धा येणार आहे पिक्चरचं. मी स्वतः त्या तुम्ही रितेश देशमुखचं नाव सारखं घेतलं, ते आले होते तुमच्याकडे? 100% मला त्यांनी स्वतः अप्रोच केलेलं आहे. हं. म्हणजे जे आपला राजा शिवाजी पिक्चर होता, हं. जेव्हा ते पुण्यामध्ये येणार होते, तेव्हा त्यांच्या स्वतः मला सेलिब्रिटी मॅनेजरनं स्वतः कॉन्टॅक्ट केला. हं. 1 दिवस आधी दादा येणार आहेत असे, वेळ काढा दादांना भेटायचंय. हं. नंतर दादांशी बोलणं झालं, भेट झाली, टाईम झाला. हं. आणि जसं मी भेटलो ना दादा, तसं कुठलाच रील स्टार भेटला नाही. हं. दुसरे रील स्टार आले, यायचे फोटो काढायचे जायचे. हं. मी जेव्हा गेलो ना तेव्हा स्वतः रील स्टार म्हणले, "महेश!" रितेश देशमुख काय म्हणले, "महेश कसा आहेस?" हं. काय आहे? मी स्वतः त्यांना माईक लावला, बोलले, थांबले. कळलं ना? ती आहे हो दादा, म्हणजे तुम्हाला तुम्ही सांग पैसे घेतले होते त्याच्यासाठी? कुठल्या? प्रमोशनसाठी? नाही, त्यांच्या प्रोडक्शनने दिलेले होते आपल्याला. सेलिब्रिटी मॅनेजर. रितेश देशमुख ह्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी इन्व्हॉल्व. त्यांना अशा गोष्टी काहीच माहीत नसतात. ओके.